मांगा घरी गाणं, कुणब्या घरी दाणं आणि बामणा घरी लिवणं. कला संस्कृतीसाठी काहीतरी वाद्य लागतात. तर पहिलं आहे चर्मवाद्य आणि दुसरं आहे मेटल. तर मुळात चर्मवाद्य हे त्यांच्यासाठी अनटचेबल होतं, ते त्याला कधीच हात लावत नव्हते. आणि म्हणजे नेमाडे इंटरेस्टिंगली कोसलामध्ये एक सुंदर हे आहे की तो पांडुरंग सांगवीकर बासरी वाजवतो, तर त्याचा बाप म्हणतो की ते फेक ते लाकूड फेक ते लाकूड. म्हणजे बासरीमधला आणि लाकडामधला फरक पण कळत नाही, इतके हे उदासीन आहेत. ढोलकी हे महार वाजवतात, हलगी मांग वाजवतात, मोठं संबळ धनगर वाजवतात, किंगरी नावाचं जे एक इन्स्ट्रुमेंट आहे ते परत आणखी ते पिंगळा वगैरे अशा सगळ्या वेगवेगळ्या जाती वाजवतात. आणि म्हणून आंबेडकर ज्या ॲनालिसिस ऑफ कास्टचा उल्लेख केला, त्या ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये असं म्हणतात की हे जे धर्मग्रंथ आहेत की ह्यांनीच हे सगळं निर्माण केले आणि म्हणून हे डायनामाईट लावून उडवले पाहिजेत असं ते म्हणाले. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की शाहूंना जर वेदोक्त प्रकरणात अपमान झाला नसता तर पुढे त्यांचा मूळ काय राहिला असता. जात चढत्या क्रमानं द्वेष करते, उतरत्या क्रमानं तिरस्कार करते. आणि म्हणून हे जे मराठा मध्यमवर्गीय शेतकरी जाती आल्या त्यांनी चढत्या क्रमाने ब्राह्मणाचा द्वेष केला, पण उतरत्या क्रमानं महारामांगाचा तिरस्कार पण केला. अँड रप्चर्स हेजेमनिक सोशल अँड लिटररी प्रॅक्टिसेस इन 19th century मराठी थिएटर या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण इथे सगळे जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण भोळे सर, पुस्तकाच्या लेखिका कविता पाटील आणि उपस्थित मित्रांनो. खरं तर आपण 10-12 जणच आहोत. काय भाषणाचा सूर काही, पण एक चर्चेचा सूर या निमित्तानं किंवा काही प्रश्न, जसं कविता पाटील असं म्हणाल्या की याच्या निमित्तानं आपण कसं प्रश्न उभा करू. खरं तर जेव्हा मला नितीननी फोन केला होता तेव्हा नितीननी फोन असा केला की ते नेहमीप्रमाणे की केशव माझं एक काम आहे तुझ्याकडे. तर मला असं वाटलं की काहीतरी एक मित्रत्वातलं नेहमीचं काम असेल. तर ते मी म्हणालो हां ठीक आहे सांगा, पण ते सांगण्याच्या पूर्वी ते मला असं म्हणाले की नाही म्हणायचं नाही. तर आता मला वाटलं की फार व्यक्तिगत काम असेल आणि म्हणून मी हो म्हणून टाकलं. आणि मग ते असं म्हणाले की नाही पुस्तकाचं प्रकाशन आहे, आणि मी एकदम जाम उडालो. अरे मी म्हणालो मला त्याबद्दल काहीच खरंच माहिती नाही. तर ते असं म्हणाले की नाही, कविता पाटील मॅडम आपल्या सगळ्यांना ओळखतात, आपल्या परिवारातल्याच आहे चळवळीतल्या, तर कदाचित तू त्यांच्याशी जरा बोल आणि त्या पुस्तकावर बोलण्यापेक्षा त्या पुस्तकाच्या अनुषंगानं काही चर्चा करता येईल का, असं एक विषय झाला. आणि मग कविता पाटील आणि मी जरा थोडंसं त्यांचा फोन आल्याच्या नंतर आम्ही अर्धा तास काहीतरी बोललो. आणि मग जरा मला थोडासा काय बोलायचं याचा जरा सूर थोडासा काहीतरी एक अंदाज आला. आणि मी ते पुस्तक जे 20-25 पानं पाठवली होती ती मी बघितलेली होती. तर एक कार्यकर्ता, खरं तर मी काय तसा अकॅडमिक माणूस नाही आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून मला जे काही काम करत असताना जे काही लागतं, एक वैचारिक ज्याला आयुध म्हणतो, ते शोधत असतो, वाचत राहतो. त्या अर्थानं मी तसा वाचणारा माणूस आहे. पण जरा वाचनाची जी एक अकॅडमिक शिस्त असते असा शिस्तीचा माणूस मी काही नाही. आगळपगळ काहीतरी वाचत राहतो कामाच्या निमित्तानं, एवढं एक. पण या निमित्तानं जी काही एक प्रश्न उपस्थित केले, त्यांनी जी काही मांडणी केली, त्या मांडणीच्या संदर्भानं एक कार्यकर्ता म्हणून मला काय मांडणी करता येईल याच्या संदर्भानं जेव्हा एक विचार करत होतो आणि पुस्तकाचं जेव्हा एक स्ट्रक्चर आणि त्यांची जी आत्ताची काय मांडणी, याच्यातून एक लक्षात आलं की ते एका सांस्कृतिक राजकारणाच्या बद्दल ते काहीतरी बोलू पाहत आहे. खरं तर सांस्कृतिक राजकारण हेच सर्वात महत्त्वाचं वर्चस्वाचं खरं राजकारण असतं, ज्याला आपण एक कल्चरल पेस म्हणतो. त्या पेसमध्येच ह्या सगळं राजकारण घडत असतं. आणि या कल्चरल पेसच्या राजकारणामध्ये ज्या एक नाना प्रकारच्या प्रतिमा आहेत त्या एकमेकाला टकरत राहतात, छेदत राहतात एकमेकाला. जसं त्यांनी ग्रामसीचा संदर्भ देऊन काउंटर हेजेमनी असं म्हणालो की असा एक संघर्ष आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दिसतो. आणि मग हा संघर्ष खूप वेगवेगळ्या रोजच्या जीवनातच नाही तर साधारणतः आपल्या रोजच्या रीतिरिवाजापासून, रोजच्या जगण्यापासून, चालीरीतीपासून ते लेखन, चित्रकला असेल, भाषांतर असेल, ह्या सगळ्यामध्ये ते आपल्याला दिसतं. किंवा जसं एक आपण असं म्हणालो की भाषांतराचा संदर्भ, की ठीक आहे एखादा माणूस भाषांतर करतो, पण ते असं म्हणाले की ते भाषांतर केवळ शब्दाचं भाषांतर नसतं, तर एका मूल्याचं पण भाषांतर असतं. कारण का तो जो शब्द आहे की तो त्याचा अर्थनिर्णयन कसा घेतो,
तो कसा त्याचा अर्थ लावतो, ह्या सगळ्या गोष्टीचं एक राजकारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतं. आणि तेच राजकारण त्यांनी साधारणतः सत्यशोधक जलशाच्या निमित्तानं 19व्या शतकातलं जे एक राजकारण आहे ते या आपल्या PhDच्या प्रबंधामध्ये उलगडून दाखवण्याचा सगळा प्रयत्न केलेला आहे. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी घेतलेली जी कष्ट आहेत या सगळ्यांच्याबद्दल आपण वाचलं. त्यांनी त्यांच्या एक आपला जो मेंटर असतो त्याच्या प्रतीची जी एक बौद्धिक कृतज्ञता जी आहे तर ती बौद्धिक कृतज्ञता पण त्यांनी व्यक्त करताना त्यांना घवेरून आलं. कारण का अनिकेत जावरेंना मी पहिल्यांदाच काळे पांढरे स्फुट वाचत असताना त्यांनी ग्रामशीचा आणि जो आंबेडकराचा संबंध लावला होता तो मला खूपच महत्त्वाचा वाटला होता. खरं तर हे डिकोड करण्याची का गरज आहे, म्हणजे मला असं वाटतं की हे पुस्तकाचं महत्त्व काय. तर अनेकांना एक सांस्कृतिक राजकारण आणि त्याचा अर्थ कसा लावायचा याचा काहीही एक संबंध माहिती नसतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण सिनेमा बघतो, तर हे सिनेमा बघत असताना किंवा नाटक बघत असताना सुद्धा बहुसंख्य प्रेक्षक एक मनोरंजन म्हणून ते बघत असतात. त्याचं आस्थेटिक काय आहे, त्याचं सौंदर्यशास्त्र काय आहे, किंवा त्याच्या प्रेझेंटेशनमधून जी एक मूल्यव्यवस्था समोर आणली जाते ती मूल्यव्यवस्था नक्की कशाच्या पद्धतीची आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी लक्षात येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ की जनरल समजा आपण क्रांतीवीर सिनेमा बघतो, तर क्रांतीवीर सिनेमामध्ये ज्या पत्रकारबाई भांडणाऱ्या बाई असतात ह्या नेमक्या दीक्षितच का असतात, त्या काहीतरी कांबळे वाघमारे अशा का नसतात बरं, म्हणजे अशाच का असतात. तर ही जी एक गोष्ट असते किंवा सिनेमामधले ज्या काही एक अदृश्य प्रतिमा असतात, केवळ म्हणजे संवादाचं तर एक राजकारणच असतं, परंतु त्याच्या बाजूला जी काही एक चित्र असतात ही चित्र पण काही आपल्याला सांगू पाहतात त्याचा अर्थ कसा लावायचा. उदाहरणार्थ मी त्यांचंच फॅन्ड्रीचं काल एक परीक्षण वाचत होतो की फॅन्ड्रीमध्ये शाळेच्या समोरून शेवटचा जो शीन आहे त्या डुकराला असं पकडतात आणि शाळेच्या समोरून घेऊन जातात. पण एक इंटरेस्टिंगली की ते काही चित्र बोलत नाहीत, पण फुले शाहू आंबेडकराचे चित्र आहे आणि त्याच्यावरून ते डुक्कर घेऊन जातात. म्हणजे आपण फुले शाहू आंबेडकराच्या विचारावर नक्की हे डुक्कर फिरवलेलं आहे, हे सगळं संपवलेलं आहे, इथं काही अर्थ राहिलेला नाही असं एक न सांगता सुद्धा एक अर्थबोध आपल्यासमोर येतो. अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक राजकारण आपल्यासमोर दिसतं. हे सगळं सांस्कृतिक राजकारण जसं त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलं, नाटकामध्ये कसं घडलं, तसंच ते इंटरेस्टिंगली मला असं वाटतं की ते सिनेमामध्ये पण तसंच घडत होतं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. की जसं त्यांनी ग्रामशीचा संदर्भ दिला की ग्रामशी जसं म्हणतो की जेव्हा एखादा वर्ग एखाद्या समूहावर राज्य करतो तर तो बऱ्याच वेळेला बंदूक आणि शासनाचं करत नाही, तर तो सहमतीनं तो मिळवतो. तर त्याच्यासाठी त्याची एक मनोभूमिका तयार करत असतो आणि ती मनोभूमिका तयार करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो वाटा असतो कला संस्कृती आणि भाषांतराचा असतो. आणि तेच त्यांनी कसं नीटपणे पकडलं असं मला असं वाटतंय. परंतु हे पकडण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला असं वाटतंय की साधारणतः पेशवाईपर्यंत इथल्या ब्राह्मण समूहाला सांस्कृतिक राजकारणाबद्दल फार काय देणं घेणं आहे असं वाटत नाही. जेव्हा पेशवाई जाते आणि राजकारणातून सगळंच संपतं आणि जी एक रिक्तता येते ती मला असं वाटतं रिक्तता अशा पद्धतीच्या सांस्कृतिक राजकारणानं ते भरायला सुरुवात करतात. कारण का त्याच्या अगोदरचा कला संस्कृतीमधला जो सगळा संबंध आहे तो इथल्या दलित बहुजन कष्टकऱ्यांचा संबंध आहे. कारण का अशा पद्धतीचं संगीत, अशा पद्धतीचं वाद्य किंवा ह्या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या की याचा संबंध सगळ्या कष्टकरी जमातीशी आहे. आणि असं म्हटलं पण जायचं की म्हारा मांगा घरी गाणं, कुणब्या घरी दाणं आणि बामणा घरी लिवणं, बामणा घरी लिवणं, कुणब्या घरी दाणं आणि म्हारा मांगा घरी गाणं. तर असं एक, आणि मी ह्या सगळ्या परंपरेतनं आलेलो आहे. तर याचा जो म्हणजे संबंध आहे की संस्कृतीचा आणि याचा, तर ब्राह्मणाचा कला संस्कृतीची कधीच संबंध नव्हता असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मला असं म्हणायचं की बघा, कला संस्कृतीसाठी काहीतरी वाद्य लागतात. तर पहिलं आहे चर्मवाद्य आणि दुसरं आहे मेटल. तर मुळात चर्मवाद्य हे त्यांच्यासाठी अनटचेबल होतं, ते त्याला कधीच हात लावत नव्हते. आणि त्याच्याबद्दलचा एक इतिहास मला असं वाटतं टी कृष्णा जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी बऱ्यापैकी समोर आणलेला आहे की याचा आणि यांचा काही संबंध नव्हता. पण मग काही लोक असं म्हणतील की नाही, मेटल जेव्हा आलं तेव्हा त्याची सुरुवात झाली का. पण गंमत अशी आहे की मेटलचं सुद्धा नव्हतं. की उदाहरणार्थ की वेगवेगळे ज्या स्ट्रिंग वापरल्या जातात, तर मी असं एक बघितलं की कर्नाटकामध्ये आणि खास करून देवदासी प्रथेमध्ये एक झुमरूक नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. आता हे झुमरूक काय आहे,
तर आपण असं म्हणतो की जी तार आहे ना, तार मेटल म्हणून आपण तार वापरतो, पण झुमरूकमध्ये जी तार वापरली जाते ती मेटलची नाही, तर ती प्राण्याच्या आतड्याची तार वापरली जाते. म्हणजे ती इतकी बारीक केली जाते आणि तिचा आवाज हा मेटल सारखा येतो आणि ते देवदासी समूहामधले अनेक लोक आज सुद्धा निपाणी आणि त्या भागामध्ये वापरतात, त्याला ते झुमरूक म्हणतात. तर त्याच्यामुळं मेटलच्या अगोदर सुद्धा मेटल सारखं जे काही केलं ते सुद्धा इथल्या दलित कष्टकरी लोकांनी केलं. किंवा अनेक शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे की ही शाहिरी आणि हे जे सगळं आलं, ह्या शाहिरी परंपरेचे जे बीज आहेत ते आपल्याला सुफी परंपरेमध्ये बघायला मिळतात. शाहिरी हा शब्द सुद्धा सुफी आणि त्या परंपरेमधनं आलेला आहे. म्हणजे तो तमाशा ही जी सगळी गोष्ट सुद्धा आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसते. म्हणजे शब्द तसा तो हे आहे, मूळ माल मटेरियल महाराष्ट्रीयन आहे, पण शब्द मात्र तो तिकडचा आहे. तर अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक राजकारण जे मला असं वाटतं की घडलं मोठ्या प्रमाणामध्ये, ते पेशवाईच्या नंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये घडायला लागतं. तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये तरी एक सांस्कृतिक राजकारण म्हणून जे काही होतं ते इथल्या कृषी संस्कृतीतलं आणि दलित या सगळ्यांचं होतं. मला दोन गोष्टीवर प्रश्न आहेत की साधारणतः मला जे निर्माण झाले की पाटील मॅडम असं म्हणाले की सत्यशोधक जलशाचं एक पुनर्जन्म आंबेडकरी जलशामध्ये मला दिसतो. तर मला असा एक प्रश्न पडला आहे की साधारणतः सत्यशोधक जलशाची सुरुवात त्यांनी किती साली शोधली असं माहिती नाही, पण साधारणतः असं म्हटलं जातं की सत्यशोधक जलसा हा भीमराव महामुनी हे त्याचे एक मुख्य होते आणि ओत्तूरचे, आणि त्यांनी ही सुरुवात केली. पण त्याचा कालखंड 1910 असं दाखवलं जातं. हां, 1910 असं आता जे 1896चा जो सगळा संदर्भ आहे तो 1896चा संदर्भ असा आहे अलीकडे की महात्मा फुलेंनी तृतीयरत्न नाटक मुकुंदराव पाटील आणि भालेकरांच्या मदतीनं इथं मुळा मुठा नदीच्या काठी स्वतः त्यांनीच ते नाटकांचा प्रयोग फुल्यांनीच केलेला होता. आणि त्याच्यामुळं हे जे पण त्या अगोदर भीमराव महामुनीच्या अगोदर किसन फागोजी बनसोडे असतील किंवा हरिभाऊ तोरणे असतील, ही सगळी जी लोक आहेत ही सगळी दलित परंपरेमध्ये होती. तर मला प्रश्न असा विचारतो की असं दलित भीमराव महामुनींना असं कोणी सांगितलं की ते सोनार जातीचे होते, काही लोकांचं म्हणणं आहे की ते मराठा जातीचे होते, असा पण एक सगळा. आणि शेतकरी मध्यम जातीमध्ये कला आणि संस्कृतीच्या बद्दल त्या काळामध्ये पर्यंत तरी फार काही आस्था नव्हती. म्हणजे नेमाडे इंटरेस्टिंगली कोसलामध्ये एक सुंदर हे आहे की तो पांडुरंग सांगवीकर बासरी वाजवतो, तर त्याचा बाप म्हणतो की ते फेक ते लाकूड फेक ते लाकूड. म्हणजे बासरीमधला आणि लाकडामधला फरक पण कळत नाही, इतके हे उदासीन आहेत. पण त्याचबरोबर असं दिसेल की महार मांग चांबार ह्या ज्या सगळ्या त्या काळातल्या जातीच्या निमित्तानं त्यांच्या कला होत्या, त्यांची वाद्य होती. म्हणजे उदाहरणार्थ ढोलकी हे महार वाजवतात, हलगी मांग वाजवतात, मोठं संबळ धनगर वाजवतात, किंगरी नावाचं जे एक इन्स्ट्रुमेंट आहे ते परत आणखी ते पिंगळा वगैरे अशा सगळ्या वेगवेगळ्या जाती वाजवतात. आणि त्याचं जतन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आपल्याला दिसत आहेत. हे परंपरेनं त्यांच्यामध्ये आलेलं होतं. तमाशा ज्याला आपण म्हणजे तमाशाचं नाव हे नंतर तमाशा झालं, पण त्या तमाशाला मूळ महारी तमाशा असं सगळं म्हटलं जायचं, कारण का त्या तमाशाची सुरुवात महार या सगळ्याकडनं झाली. आता जलसा जो हा प्रकार आहे हा तमाशातलंच एक मॉडर्न सगळं स्वरूप आहे की त्याच्यातली जी तमाशातली अश्लीलता असेल किंवा तमाशातला जो आशय होता तो सगळा आशय बाजूला काढला आणि त्याच्यामध्ये एक प्रबोधनाचा आशय करून लोकांच्या समोर हे आणलं. तर मग मला हे नाही कळत आहे की ही मूळच्या जलशामध्ये ही जी लोक होती तर त्याच्या ढोलकी कोण वाजवत असेल. म्हणजे आपल्याला समजा भीमराव महामुनी किंवा आणखी एक पाटील म्हणून जे सातारचे ते आपल्याला दिसतील की ते एक मुख्य त्याचा चेहरा आहे, पण त्याचं नैपथ्य कोण करत होतं आणि त्या नैपथ्याचं जे सांस्कृतिक भांडवल होतं ते शेतकरी मध्यम जातीमध्ये नव्हतं, ते तर इथल्या महार मांगामध्येच होतं. तर त्याच्यामुळं मला असं वाटतंय की सत्यशोधक जलसे सुद्धा एका अर्थानं ते आंबेडकरी जलशाचंच हे होतं की तो थोडंसं पुढे एक रप्चर एका वेगळ्या पद्धतीनं आपल्याला झालेलं दिसतं आहे. कारण का की मग नंतर आपल्याला असं दिसतं की आंबेडकरी जलसे बाहेर जाण्याचं कारण की ह्याच्यातच त्याची कुठंतरी बीजं होती का, की नंतर
फुल्यांच्या मृत्यूवाच्या नंतरच इथल्या सत्यशोधकांनी महार मांग चांबार ढोर यांना फुल्याच्या अंत्ययात्रेत येण्याला प्रवेश नाकारला आणि 1895च्या इलेक्शन्समध्ये तर सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये तर त्यांनी जाहीर पत्रकच काढलं की महार मांग चांबार ढोर यांना सत्यशोधक समाजाच्या ह्याच्यामध्ये येणार नाही. तर हा फुल्यांनी सुरू केलेलं जे प्रबोधनाचं जे सगळं काम होतं ते एका सगळं उलट दिशेनं जायला सुरुवात झालं. ते इतक्या उलट दिशेनं जायला सुरुवात झालं की तृतीयरत्नाचं जे नाटक केलं त्या तृतीयरत्नाच्या नाटकामध्ये तो जो विदूषक आहे तो विदूषक मनुस्मृतीचे टिंगल उडवतो. बरोबर आहे की मनुस्मृतीचा अनेक उल्लेख येतो आणि त्याच्यात म्हणून हे कायदे कुणाच्या अनुमताने कुणब्या माळ्याच्या अनुमतानं केले का असा तो सगळा विचारतो. भास्करराव जाधव आंबेडकर 1927च्या महाड सत्याग्रहामध्ये मनुस्मृती जाळतात तेव्हा तेच भास्करराव जाधव मनुस्मृतीचं समर्थन करतात. ज्या फुलेंनी इथली जी ही भक्ती चळवळ होती खास करून संतांची ही सगळी परंपरा होता त्यांनी असं म्हणाले की आर्य समाज आणि ब्रह्म समाजाबद्दलचं क्रिटिक होतं की हे ब्राह्मणांच्या लबाड्या झाकण्याचं कारस्थान आहे ते असं म्हणाले ही. आणि गीतेपासून ज्ञानेश्वरीपर्यंत हे की त्याला ते एका वेगळं कवर देत आहेत असं म्हणणारे फुल्यांचे अनुयायी विश्रामरामजी घोले 95च्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश्वरी हे कंपल्सरी लोकाला वाटायला लागतात अशा पद्धतीचं एक बीज जे आहे तर त्यांच्या आतमध्ये यायला लागतं. आता त्याच्यातल्या दोन गोष्टी मला ज्या मांडायच्या होत्या त्याच्यातल्या की आपण नेहमीच आता मॅडमनी पण उल्लेख केला ग्रामसीचा उल्लेख करतो पण ग्रामसीचा उल्लेख करत असताना एक गोष्ट आपल्याला अशी दिसते की आंबेडकराची तुलना आपण ग्रामसी बरोबर करतो आणि कोट इन कोट की आंबेडकरांनी काहीतरी तिकडनं घेतलंय. म्हणजे उदाहरणार्थ शशी थरूरच्या पुस्तकामध्ये की शशी थरूर असं लिहितात की आंबेडकरावर ग्रामसीचा प्रभाव कसा होता असं लिहितात ते. शशी थरूरनं आता मोठा लेखक आहे असं त्याने शशी थरूरनं लिहिलं. पण गंमत अशी आहे की आंबेडकर आणि ग्रामसी कधीही भेटलेले नव्हते त्यांचं कधी काही हे नव्हतं पण ट्रिमेंडियसली त्या दोघांमध्ये एक साधर्म्य आपणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं की ते कसा विचार करताय की जो सहमतीच्या राजकारणाचा आणि मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असा शब्द वापरला तो मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट ऑलरेडी आंबेडकरांनी पण वापरलेला आहे आणि तो मूळ कोणी वापरला तर त्याच्या अगोदर आंबेडकर हे मानसशास्त्राचे विद्यार्थी होते. जॉन डिवे कोलंबियामध्ये असताना हे त्यांना बेसिकली मानसशास्त्र शिकवत होते आणि तिथूनच सहमतीचं राजकारण कसं घडतं अशा पद्धतीचं त्यांच्यापर्यंत आलेलं आपल्याला दिसतं आहे आणि तेच आपल्याला ग्रामसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतं आहे की जसं उदाहरणार्थ की ग्रामसी असं म्हणतो की आजच्या काळामध्ये की जेव्हा जुनं मरत नाही आणि नवं जन्माला येत नाही तेव्हा हा मधला काळ एक सैतानाचा काळ असतो. एक सगळ्या अनेक विकृत्या बाहेर येतात. अगदी त्याच आंबेडकर म्हणतात हे ग्रामसीनं 1930 साली लिहिलं होतं. जुनं मरण पावत असतं आणि नवीन जन्माला येत नसतं या दरम्यानच्या काळात वेगवेगळी रोगट लक्षणं उद्भवायला लागतात हाच तो पेच असतो असं आंबेडकर पण म्हणतात. म्हणजे तीच लाईन घेऊन इथल्या सांस्कृतिक राजकारणाची जी एक लाईन असते ती एक लाईन महत्त्वाची असते. आता मुद्दा असा असतो की त्यांनी धर्माच्या बद्दल पण एक चिकित्सा केली की ही जी का सांस्कृतिक लाईन घ्यायची असते कारण का धर्म आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मनोभूमिका घडवत असतात की ज्या मनोभूमिका न बदलल्यामुळे सत्यशोधक जलशांचं जे काही एका जातीय ह्याच्यामध्ये रूपांतर झालं त्याच्यामध्येच असतं. तर उदाहरणार्थ आपण म्हणतो की जातीचा काय धर्माचा काय प्रभाव असतो का तर एक साधं उदाहरण सांगेल. कदाचित आपण सगळ्या जणांनी ऐकलं असेल की मधल्या काळामध्ये खूप वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये एक मॅच फिक्सिंग झालं होतं आणि त्या मॅच फिक्सिंगमध्ये हेन्सी क्रोनिया अजरुद्दीन आणि मनोज प्रभाकर हे तिघजण अडकलेले होते आणि तुम्ही एक महिनाभर बातम्या असं बघू की हे तिघही डिनाय करत होते आणि अचानक एक महिनाभराने हेन्सी क्रोनिया समोर आला आणि त्यानं कबूल केलं की यस आय एम गिल्टी, यस आय एम गिल्टी. तर काय झालं नक्की आणि त्याच्यानंतर अनेकांनी शोधलं तर मुळात हेन्सी क्रोनिया ख्रिश्चन होता आणि ख्रिश्चन असल्यामुळं जर आपण चूक केली असेल तर आपण कन्फेक्शन दिलं पाहिजे असं वाटलं आणि तो महिनाभराने तो कन्फेक्शन देतो आणि म्हणतो यस आय एम गिल्टी. महिनाभरापूर्वीच तिघजण नाकारत होते आणि अगदी त्या काळात अनेक लोकांनी समांतरपणे त्यावेळेला शोधलं. त्यावेळेला अजरुद्दीन अजमेरच्या दर्ग्यावर चादर चढवतो आहे
आणि मनोज प्रभाकर गंगेमध्ये हर हर गंगे निहून म्हणतोय, कारण का हिंदू धर्म सांगतो की पाप हर हर गंगे पापे धुवून निये संगे, कारण का तो तिथं आहे. तर मुळात धर्म नावाची गोष्ट जी असते ती आपलं एक मनोभूमिका घडवत असते आणि ती मनोभूमिका घडवण्यासाठी एक वेगळी धर्माची गरज असायला लागते. आणि म्हणून आंबेडकर ज्या ॲनालिसिस ऑफ कास्टचा उल्लेख केला, त्या ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये असं म्हणतात की हे जे धर्मग्रंथ आहेत की ह्यांनीच हे सगळं निर्माण केले आणि म्हणून हे डायनामाईट लावून उडवले पाहिजेत, असं ते म्हणाले की ह्यांना डायनामाईट लावलं पाहिजे आणि ते उडवले पाहिजे. परंतु मला असं वाटतं की जातीची जी संकल्पना आहे ती परत एका ट्रान्सलेशनच्या ह्याच्यामध्ये अडकलेली आहे. कारण का आंबेडकर जात कशी समजून घेतात किंवा पाश्चिमात्य लोक पण जात कशी समजून घेतात, तर बेसिकली जात दोन पद्धतीची गोष्ट असते की एक आपल्या धर्मग्रंथामधनं आपण जे टेक्स्ट वाचतो त्या टेक्स्टमधनं आलेली एक जात आहे की जी जात इथं ट्रान्सलेट होऊन, की जेव्हा जात इथं समजून घ्यायची होती तर ब्रिटिशांनी ब्राह्मण लोकाला ट्रान्सलेशन करायलाच, संस्कृतचं ट्रान्सलेशन करायलाच ठेवलं होतं. आणि बेसिकली ब्रिटिशांनी जेव्हा जात नीटपणे ती सिस्टमाइज करण्याचा प्रयत्न केला, त्याचे सगळे आधार तर अशा पद्धतीचे ट्रान्सलेशनच होते आणि त्याच्यातूनच त्यांनी जातीला एक आयडेंटिफाय करण्याचा किंवा जातीला काही डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या ट्रान्सलेशनचा खूप मोठा रोल राहिलेला आपल्याला दिसतो आहे. आणि तीच गोष्ट आंबेडकरांनी धर्मामध्ये बघितलेली आहे. फुले तसं बघत नव्हते. मला असं वाटतं फुले जातीला, आंबेडकर जातीचं उत्तर धर्मामध्ये परत शोधतात. आता ते त्याला धम्म म्हणाले, पण ते धम्माला नीट डिस्क्राईब करू शकले नाहीत. तो एका अर्थानं धर्मच परत पुन्हा झाला, कर्मकांडी धर्म झाला. धर्म आणि धम्मामध्ये काही फरक झाला नाही आणि तो प्रॅक्टिसमध्ये तर कधीच झाला नाही. उलट फुले की सत्यशोधक समाजाचा जर सदस्य व्हायचा असेल आणि सोडायचं असेल तर ते कबीराची विप्रमती हे त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचे की ह्या सगळ्यात मी येणार नाही. कबीराचा तो एक फॉलोअर्स होईल, कबीराला फॉलो करेल. आणि जात ही ते शिक्षण आणि आधुनिकता याच्यामध्ये त्याचं उत्तर फुले शोधत होते आणि म्हणून त्या पद्धतीनं ते कधीच झालं नाही. कारण का आपण बघतो की जात नावाचं जे एक सगळं प्रकरण आहे की आज आपल्याला दिसतं की उदाहरणार्थ की आज जातीचा प्रकार काय झाला आहे की जसं मॅडम असं म्हणाल्या की हे जे सांस्कृतिक कल्चरल राजकारण जे काही खरं तरी उभा हवं होतं, तो जो त्याचा स्टेक होल्डर व्हायला हवा होता तोच स्टेक होल्डर आता ब्राह्मणी व्यवस्थेचा मूल्यवाहक बनला. म्हणजे मराठा समाज हा त्याचा मूल्यवाहक बनला. तर ह्याचं काय घडलं की फुले नीट न कळल्यामुळं किंवा त्याच्या जसं ब्राह्मणांनी ट्रान्सलेशनमध्ये चुका केल्या तसं यांनी त्याच्या ग्रास्पिंगमध्ये चुका केल्या. म्हणजे गुलामगिरीमध्येच की एक माणूस फुल्यांकडे येतो आणि ते त्याला विचारतो की तू कोण आहेस, तर तो सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीचं मराठा. तर मग फुले सांगतात की नाही अरे महाराष्ट्रात राहणारा तो प्रत्येकच मराठा आहे, अमकं आहे तमकं आहे असं सगळं सांगायला लागतो. आणि मग शेवटी तो येतो नाही मी कुणबी आहे. मग फुले म्हणतात असं म्हण की कुणबी आहे. तर इथं कुणबी होता, मराठा नावाची गोष्टच इथे नव्हती. मराठा ही नावाची जात ही साधारणतः 18व्या शतकाच्या नंतर विकसित झालेली गोष्ट होती. आणि त्याच्या दोन गोष्टी आहेत मराठा जात नावाचं प्रकरण उभा राहण्याला. त्याच्यातली पहिली गोष्ट अशी होती की शिवाजी महाराजांचा जो एक अपमान झाला, एक सांस्कृतिक राजकारण की या व्यवस्थेमध्ये आपण शूद्र आहोत असं त्यांना वाटायला लागलं की आपण या शेतकरी जातीला. आणि दुसरं शाहू महाराजांचा अपमान. आणि याच्यामधून बेसिकली क्षत्रिय नावाचं जे एक प्रकरण आहे ते उभा राहायला सुरुवात झालं. फुले काय म्हणतायत, शाहूमध्ये आणि फुल्यामध्ये जो एक बेसिक तत्वज्ञानाचा फरक आहे, फुले संपूर्ण चातुर्वर्णी व्यवस्थाच नाकारतात. शाहूंचं म्हणणं काय आहे, चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आम्ही कुठे आहोत. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की शाहूंना जर वेदोक्त प्रकरणात अपमान झाला नसता तर पुढे त्यांचा मूळ काय राहिला असता. तर त्याच्यामुळं ते जेव्हा रप्चर दुसरं शोधतायत तर त्याच व्यवस्थेमध्ये शोधतायत, तिथंच एक पेश शोधतायत. फुले चातुर्वर्ण व्यवस्थेलाच खारीज करतायत. पण आणि त्याच्यातून मराठा नावाचं जे एक प्रकरण आहे पुढे उभा राहतं. आणि मला असं वाटतं की ते जलशामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेलं एक अस्मिता म्हणून आपल्याला एक प्रतिबिंबित होताना दिसतं की एकीकडं ब्राह्मण जातीचा द्वेष आणि दुसरीकडं म्हणजे त्याचा तिरस्कार करणं आणि खालचा
तर हे काय वेगळं नव्हतं, हे बेसिकली जातीचंच कॅरेक्टर आहे. कारण काय हिंदू फिलॉसॉफीमध्ये आंबेडकर म्हणतात की जातीचं एक बेसिक कॅरेक्टर आहे, जात चढत्या क्रमानं द्वेष करते, उतरत्या क्रमानं तिरस्कार करते. आणि म्हणून हे जे मराठा मध्यमवर्गीय शेतकरी जाती आल्या, त्यांनी चढत्या क्रमाने ब्राह्मणाचा द्वेष केला, पण उतरत्या क्रमानं महारामांगाचा तिरस्कार पण केला. आणि हे एक प्रकारचं पेट्रो केरोसिन इंजिन बनलं. पेट्रो केरोसिन इंजिन म्हणजे काय बोले सर, की मी खेड्यातला माणूस आहे, आमच्याकडे तेव्हा किर्लोस्कराचं एक इंजिन असायचं आणि ते सुरू करायला लागायचं पाणी देताना. तर त्याला काय करायचं, पाणी देताना ते सुरू करताना पेट्रोल लागायचं म्हणजे गुटखा, आणि मग नंतर राखेल टाकायचं, त्याच्यात केरोसिन टाकायचं, मग ते बुटबुट 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 चालत राहतं. म्हणजे त्याला आम्ही पेट्रो केरोसिन म्हणतो. म्हणजे गुटखा पेट्रोलचा लागतो पण ते केरोसिनवर चालतं. तसं आमच्या ह्या समाजव्यवस्था पेट्रो केरोसिन इंजिन काय, गुटखा ब्राह्मणांनी दिला पण सगळं केरोसिन हिताल्या शेतकरी मध्यम जातीने त्या ह्याला पुरवलं. आणि अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक जग जे आहे ते महाराष्ट्रात आज आकाराला आलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि त्याच्या गफलती आपल्याला ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून हे एक सांस्कृतिक राजकारण जे आहे ते एक कशा पद्धतीनं खेळलं पाहिजे, सांस्कृतिक राजकारण कसं उभं केलं पाहिजे, आणि हे सांस्कृतिक राजकारण उभा करत असताना शब्दांचे अर्थ कसे लावले पाहिजेत, प्रतिमांचे अर्थ कसे लावले पाहिजेत, ट्रान्सलेशनचे अर्थनिर्णयन कसे लावले पाहिजेत, या सगळ्यांच्याबद्दलचं एक राजकारण जे आहे ते ह्या पुस्तकात मला असं वाटतं आलं आहे. आणि त्या अर्थानं खूप महत्त्वाचं काम पाटील मॅडमनी केलं आहे, याच्याबद्दल आपण त्यांना चांगले धन्यवाद दिले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं माइलस्टोन काम होताना आपल्याला दिसतंय. कारण का आता एक ट्रान्सलेशन काय या गोष्टीला नीटपणे समजून घ्यायचं आहे की उदाहरणार्थ दलित आता या सगळ्याच्या बाजूला राहत होते, पण आता दलित लिटरेचरसुद्धा एका प्रकारे ट्रान्सलेशन होताना ते आता जागतिक कमोडिटी बनलेलं आहे. आणि हे सगळं कमोडिटी बनत असताना की कशा पद्धतीचं एक सांस्कृतिक राजकारण खेळलं जातं आहे की त्याच्यातल्या पॉलिटिक्स जर कळत नसेल तर ते शेवटी एका प्रस्थापित व्यवस्थेचाच भाग कसं बनतं, हा मला असं वाटतंय हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कविता पाटील मॅम तीच गोष्ट सांगतायत की एक सत्यशोधक जलशाचं राजकारण एक हेजेमनी म्हणून समोर येतं, पण शेवटी काही प्रवास करून शेवटी त्याचाच एक भाग कसा बनत जातं हे सगळं आपण बघतो. ॲज गुड ॲज आंबेडकरी पॉलिटिक्स किंवा जलशे पण आता तसंच आपण असं बघतो की ते एक सत्यशोधक राजकारणाच्या नंतर उभा राहतात, मग आत्मचरित्र यायला लागतं. पण हे आत्मचरित्र खरंच समाजामध्ये काय बदलतं याच्याबद्दलचा मला प्रश्न आहे. मला असं वाटतंय की ब्लॅक लिटरेचरच्या आत्मकथनामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक फरक आहे. म्हणजे जसा एक दोन भाग बसतो की ब्लॅक लिटरेचरमध्ये आपल्याला एक माल्कम एक्स दिसतो आणि दुसरा मार्टिन ल्युथर किंग. तर मार्टिन ल्युथर किंग एक दया भूतदया या सगळ्या गोष्टीतनं बघतो आणि माल्कम एक्स म्हणतो मला तुमचं काहीच नको, तुमचा धर्म नको, तुमचं नाव नको, तुमचे कपडे नको, तुमचं कल्चर नको, काही, आणि एक मेजर नकार देतो सगळ्या गोष्टीला आणि एक नकाराचं पॉलिटिक्स उभा करतो. तर हा माल्कम एक्सची जेव्हा ऑटोबायोग्राफी वाचतं, एखादा गोरा वाचत असेल तेव्हा गोरा शांतपणे वाचू शकत नाही. म्हणजे एक माल्कम एक्स एक प्रचंड अपराधबोध त्याच्या मनामध्ये तयार करू शकतो की तुम्ही आम्हाला कशाला काय करा, तुम्ही ह्युमनच नाही आहात, की मुळात हे शोषण जे आहे तुम्ही ह्युमनच नाही आहात. तसं दलित आत्मकथनं हे तशा पद्धतीचा मॅसेज द्यायला जातात का, तर मला असं वाटतं ते काय करतात की एक आत्मदयेचं राजकारण खेळत राहतात की ब्राह्मणांची सहानुभूती, अमक्याची सहानुभूती मिळवण्यापर्यंतच त्यांचा तो एक गोष्ट जातो, तो त्या सत्तेला एक आव्हान आणि चॅलेंज देत नाही. आणि म्हणून असं दिसतं की असे जे प्रकल्प आहेत ते ब्राह्मणांना खूप आवडतात आणि ते आनंदानं त्याचं ट्रान्सलेशन करतात, ते सामूहिकरित्या वाचतात आणि पुलंसारखे माणसं त्याला प्रस्तावना पण लिहितात. तर ह्याचं कारण असं असतं की आपल्याला दाखवता येतं ना, दातृत्व दाखवता येतं आणि ह्याला जगता येतं. तर अशा पद्धतीचं हे ट्रान्सलेशनचं, भाषांतराचं एक मोठं राजकारण आपल्यासमोर येतं. परंतु त्यांनी मॅडमने जे सांगितले की हे भाषांतराचं राजकारण आणि या सगळ्याच्या ह्याच्याबद्दल तर केवळ ते शब्दाचं आणि याचंच नाही तर एक मूल्यांचं पण एक पॉलिटिक्स असतं. ते पॉलिटिक्स आपल्यासमोर खूप अकॅडमिक पद्धतीनं मॅडमनं आणलं, त्याच्याबद्दल मी मॅडमला धन्यवाद देतो. आणि हे सगळे माझ्या डोक्यात जे काही प्रश्न होते ते मी काही बोललोच आहे, ते एवढं बोलतो आणि थांबतो.